नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगला जी आर घेऊन आलेला आहे मित्रांनो. हा जो जी आर असणार आहे मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या अंतर्गत मित्रांनो लाभार्थ्यांना जे पैसे मिळतात मित्रांनो, 1500 रुपये असो, ते डीबीटी पोर्टलद्वारे तुमच्या डायरेक्ट बँक खात्यामध्ये इथं मंजूर झालेले मित्रांनो, सोडणे चालू झालेले आहे. तर संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो, किती पैसे मिळणार आहे, कशा पद्धतीने मिळणार आहे, संपूर्ण माहिती त्यात दिलेली आहे. त्याची संख्या तर कोण उमेदवार इथं पात्र झालेले आहे, संख्या पण सांगणार आहे टोटल प्रमाणे मित्रांनो. ओके, संपूर्ण जी आर ऐकून घ्यायचा मित्रांनो, शेवटपर्यंत माहिती ऐकून घ्यायची. टोटल तुम्हाला माहिती सांगणार आहे. चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं, बेल आयकनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. ओके, डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन असतो, आपल्यासाठी नवीन नवीन जी आर वगैरे आणत असतो आपल्या चॅनलवर. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. तर मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याने विवरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबतचा हा जी आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून. सामाजिक व न्याय विशेष सहाय्य विभागाकडून दिनांक 19 डिसेंबर 2024 ला हा जी आर आलेला आहे मित्रांनो. ओके, तर मित्रांनो, प्रस्तावना सामाजिक न्याय विशेषण सहाय्यक विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना या योजना राबवण्यात येत आहे मित्रांनो. बरोबर, अशा पाच पाच ते सहा प्रकारच्या योजना असतात. 1 डिसेंबर 2024 पासून योजनेअंतर्गत पात्र उमेदवारांना अर्थसहाय्याने विवरण डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट्स ट्रान्सफर पोर्टल मध्ये मार्फत थेट बँकेच्या खात्यात जमा करण्यासाठी बाब शासनाच्या विचारधारणा होती. डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतात ते पैसे. ओके मित्रांनो, शासन निर्णय दिलेला आहे इथं. क्षेत्रीय स्तरावर दिनांक 19/12/2024 पर्यंत डीबीटी पोर्टल ऑनबोर्ड झालेल्या लाभार्थ्यांची संख्या बघू शकता मित्रांनो, 27,15,696 इतकी आहे ऑनबोर्ड झालेली संख्या. म्हणजे ज्यांची इथं आलेले नाव, एवढे जणांचे नाव आलेले हातापर्यंत. ओके, महाराष्ट्रामध्ये. ओके, त्या अनुषंगाने डीबीटी पोर्टलवर ऑनबोर्ड आधार व्हॅलिडेट झालेल्या प्लस आपल्याला आधार अपडेट न झालेल्या लाभार्थ्यांना 1 डिसेंबर 2024 व जानेवारी 2025 अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलमार्फत करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. मित्रांनो, लक्षात सुधारायचं आपल्याला. यानंतर मित्रांनो, ऑनबोर्ड नसलेल्या लाभार्थ्यांना पूर्वीच्या पारंपरिक पद्धतीने बीम्स प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरित करण्यात येणार आहे. ओके, अशा पद्धतीने सांगण्यात आलेले आहे. सदर बीम्स प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरणाची सुविधा जानेवारी 2025 अखेरपर्यंत उपलब्ध असेल मित्रांनो. ओके, आता हे जे पैसे मित्रांनो तुम्हाला जानेवारीच्या अखेरपर्यंत भेटणार आहे. जानेवारीच्या अखेरला 2025च्या जानेवारीचे तुम्हाला एंडिंग पर्यंत तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो. बीम्स प्रणालीद्वारे, नाही तर ज्यांची डीबीटी मार्फत ऑनबोर्ड झालेले मित्रांनो, त्यांचे आधार कार्ड वगैरे व्हॅलिडेट झालेले, त्यांना डायरेक्ट त्यांच्या बँक खात्यामध्ये अशा पद्धतीने येणार आहे मित्रांनो. ओके, लक्षात द्यायचं. कधी कधी भेटणार तुम्हाला ते मी तुम्हाला सांगून देतो. जानेवारी अखेरपर्यंत उपलब्ध होणार आहे मित्रांनो हे सगळे पैसे तुम्हाला. ओके, कालावधीमध्ये सर्व जिल्हा अधिकारी डीबीटी पोर्टलवर प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांची माहिती भरण्यासाठी कार्यवाही युद्ध पातळीवर करण्याबाबत तसेच लाभार्थ्यांना आधार अवघात करण्यासाठी तालुका महामंडळ स्तर विशेष मोहीम राबवण्यात सर्व जिल्हा अधिकारी यांना यापूर्वी संदर्भ क्रमांक 4 येथील पत्रामध्ये सूचना देण्यात आलेल्या आहे मित्रांनो. अशा पद्धतीने. तर मित्रांनो, दिनांक 19/12/2024 पर्यंत ऑन बोर्ड झालेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांची संख्या 12,36,425 इतकी आहे. तर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांची संख्या 14,79,336 इतकी असून एकूण 27,15,791 लाभार्थ्यांना डिसेंबर 2024 या महिन्याचे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलमधील थेट आपल्याला बँकेच्या खात्यात जमा करण्यात येत आहे मित्रांनो. करण्यात येणार आहे. त्यासाठी मित्रांनो 408 कोटी 13 लाख इतके पैसे आपल्याला एवढा निधीचे
आवश्यक असलेले, त्यामुळे सदरून योजनेकरिता स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये उघडण्यात आलेल्या आपल्या स्वतंत्र योजनेनिहित बँकेच्या खात्यात पुढील तक्त्यात नमूद केलेल्याप्रमाणे निधी प्रवर्ग करण्यास या शासन निर्णयामध्ये मान्यता देण्यात येत आहे, मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. ओके. त्यामध्ये योजनेचे नाव पण दिलेलं आहे. योजनेला एका शीर्ष संगणकाचे संकेतक सन 2024-25 करता मंजूर झालेली तरतूद खर्च विभागाने यापूर्वी सीएनए खात्यावर वर्ग केलेले निधी ऑनबोर्ड झालेल्या लाभार्थ्यांची संख्या किती आहे आणि त्याच्यानंतर शासन निर्णयामध्ये एसएनए खात्यावर करण्यात आलेली निधी किती, संपूर्ण माहिती दिलेली मित्रांनो. पहिला तक्ता दिलेला आहे अशा पद्धतीने. ओके. त्याच्यामध्ये वेगळे लोकांसाठी जे दिलेले सगळ्यांसाठी अशा पद्धतीने दिलेलं आहे मित्रांनो. 5-6 तक्ते असते इथं. ओके. अशा पद्धतीने 5 ते 6 आपल्याला इथं कॉलम बघायला मिळतात मित्रांनो. ओके. एकूण इथं रक्कम वगैरे पण दिलेली आहे, ऑनबोर्ड वगैरे झालेली वगैरे तुम्हाला मी सांगितलं आता अशा पद्धतीने. ओके. आता वरील हे सगळे याचप्रमाणे लाभार्थ्यांना अर्थसहाय्य विवरण डीबीटी प्रणालीद्वारे करण्याबाबत महा-आय-टी कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई यांनी तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करावी. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कळवण्यात येते की आपल्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यांनी लाभार्थ्यांची अचूक माहिती डीबीटी पोर्टलवर भरण्याची खातरजमा करावी मित्रांनो. ओके. हा शासन निर्णय वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे मित्रांनो. ओके. अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. ओके. तर तुम्हाला मित्रांनो लवकरात लवकर आता तुम्हाला जानेवारीच्या एंडिंग पर्यंत 2025च्या एंडिंग पर्यंत तुमच्या खात्यामध्ये जे पण तुमचे पैसे मित्रांनो श्रावणबाळ योजनेचे आणि संजय गांधी योजनेचे तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर पडणार आहे. जे पण योजना असते इंदिरा गांधी वगैरे ते काही असे ते पैसे तुमच्या खात्यात डायरेक्ट डेबिट ट्रान्सफर होणार आहे मित्रांनो. तर तुम्हाला त्यासाठी थोडी वाट बघावी लागेल मित्रांनो. आता एंडिंग पर्यंत तुम्हाला येणारच आहे मित्रांनो. तर खूप साऱ्या जणांचे मला युट्यूबवर कमेंट होते, सगळ्या ठिकाणी कमेंट वाचल्या वेगळ्या वेगळ्या अशा चॅनलवर पण. ते तुमची शंका होती की आमचे पैसे आलेले नाही, युट्यूबवर सगळे खूप फेक व्हिडिओ बनतात, असं बनते तसं बनते. पण तुम्हाला नीट माहिती तुम्ही वाचलेली नसेल मित्रांनो. तुम्ही एकदा ही माहिती वाचा. तुम्हाला इथं दिलेलं आहे त्यांनी. जानेवारीच्या एंडिंग पर्यंत तुम्हाला सगळे पैसे इथं देणार आहे 2025 पर्यंतच्या. ओके. तर तुम्हाला काही चिंता करायची आवश्यकता नाही आहे मित्रांनो. आणि तुमचे आधार वगैरे व्हॅलिडेट अपडेट वगैरे करा. संपूर्ण तुम्हाला जी माहिती सांगितलेली असते ते करत राहायचं मित्रांनो. म्हणजे आपल्या पुढच्या अडचणी आहेत मित्रांनो. ज्यांचे इथं नाव आलेले ते 29 लाख लोक इथं व्हॅलिडेट झालेले आहे मित्रांनो. तर काही जणांचे झालेले नसेल ते करून घ्यायचे, नाही तर मग आपल्याला पैसे मिळणार नाही. ओके. अशी काही तुम्हाला शंका वगैरे असतील तुम्हाला टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप ग्रुपला मेसेज करा किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा. ओके. काही चिंता करायची गोष्ट नाही, सगळे पैसे मिळणार आहे तुम्हाला. ओके. जानेवारीच्या पर्यंत 2025च्या. ओके. काही डाऊट्स वगैरे असतील टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपला मेसेज करा आणि याची पीडीएफची लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपला मिळून जाईल आणि टेलिग्राम व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आपल्याला तिथून जाऊन डाउनलोड जायचं, जॉईन होऊन जायचं. तिथं डेली अपडेट वगैरे पण तिथं असतं मित्रांनो. जॉईन व्हायला विसरू नका. ते जास्त मित्रपरिवारांना शेअर करा व्हिडिओ. आपल्या नातेवाईकांपर्यंत खूप साऱ्या जणांचे डाऊट्स वगैरे क्लिअर केलेले असेल मी. अजून काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी तुम्हाला सांगून देईन मित्रांनो. त्यांचं इथं काम चालू आहे मित्रांनो. त्या कामासाठी टाइम लागतो मित्रांनो, की आता मनुष्यबळ पण खूप सारे कमी आहे. त्यांनी आता भरत्या वगैरे पण तयार केलेल्या आहे मित्रांनो योजनेसाठी पण. ते पण आता बाहेरचं जाऊन करताय मित्रांनो, म्हणजे लवकरात लवकर कामं झालेली पाहिजे त्यासाठी. ओके. आणि चॅनलला पहिल्यांदा असेल चॅनल सबस्क्राईब करायचं, बेल आयकनला प्रेस करायचं मित्रांनो. डेली तुमच्या नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी, गव्हर्नमेंट जीआर, प्रायव्हेट जॉब सगळी माहिती आपल्या चॅनलवर भेटत असते मित्रांनो. ए टू झेड आपण डिटेल देत असतो ऑल इंडियाच्या माहिती वगैरे. ओके. तर मित्रांनो चॅनलला बनून राहायचं आहे, सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा. असे जॉब रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी, योजनेचे व्हिडिओ बघण्यासाठी बनून राहायचं आहे.